आवाज जनतेचा। देश धर्म राष्ट्रहिताची तळमळ आणि शेतकरी ग्रामस्थ तळागाळातील सर्वसामान्य वयोवृद्ध रुग्णांच्या सेवेचे व्रत जबाबदारीने सेवाव्रती या नात्याने पार पाडत असताना सुदाम तायडे यांनी भाजप पक्ष संघटनासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःचे जीवन निस्वार्थपणे भाजप पक्षासाठी वाहून दिल्याचं दिसून येत आहे। शेती व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी समाजातील रुग्णांना सेवेसाठी अनेक वेळा रात्री बेरात्री गरजूंसाठी सहकार्य केले। तरुणाईत असताना त्यांनी भाजप युवा मोर्चामध्ये 3 वर्ष सरचिटणीस पद, त्यानंतर भाजपमध्ये मानोरा तालुका सरचिटणीस म्हणून सुद्धा 9 वर्षेपर्यंत भाजपचे संघटन कार्य केले आणि प्रदेश कार्यालयाच्या आदेशाचं पालन करून आस्थागायत विविध कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला। मागील वर्षापासून पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात संपूर्ण मानोरा तालुक्याच्या प्रत्येक खेडोपाडे वस्ती तांड्यावरील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून नोंदणी अभियान यशस्वीपणे राबवले। अशा त्यांच्या विविध सेवाव्रती कार्यामुळे आणि विशेष म्हणजे त्यांच्या हजरजबाबी कार्यतत्पर हास्यमुख सुस्वभावी मनमिळावू स्वभावाने त्यांनी आपल्या सभोवती हजारो ग्रामस्थ शेतकरी शेतमजूर कामगार लोककलावंत व्यापारी डॉक्टर शिक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांचं वलय आपल्या सभोवती निर्माण केले। सध्या मानोरा तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष पद रिक्त आहे। भविष्यात जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तरी त्या दृष्टीने अशा सेवाव्रती कार्यकर्त्याची निवड तालुकाध्यक्षपदी करावी अशी मागणी सुदामजी तायडे यांच्या चाहत्याकडून होतीये। कारंजा तालुका प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।